हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। नायलॉन मांजा विक्री अथवा वापर आढळून आल्यास गुन्हा दाखल करणार पोलीस निरीक्षक राजन मोरे यांचे आव्हान। नायलॉन मांजा जनजागृतीसाठी 14 पोलीस स्टेशन व न्यू हायस्कूलच्या संयुक्त विद्यमानाने रॅलीचे आयोजन करण्यात आले। 14 पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे व शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गहू महाजन व सिलस माडी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अमरदीप महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू हायस्कूल पासून बाजारपेठेत स्मारक चौकाला वळसा घालून हजारो विद्यार्थ्यांनी मांजाबाबत जनजागृती करण्याचे कामी घोषणा देत नागरिकांची जनजागृती केली। रॅली यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक सुनील सूर्यवंशी, गोपनीय जमादार विजय सोनवणे, पोलीस हवालदार दिलीप साळवे, पोलीस निरीक्षक कॉन्स्टेबल राजन लक्ष्मी गणेश मोरे, हवालदार अनिल पावरा, महेश पोलीस ठाणे, स्वप्नील महाजन आपल्या सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करू इच्छितो की आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय पोलीस अधीक्षक श्री श्रवणदत्त सर यांनी आदेशित केल्याप्रमाणे आपला जिल्हा हा गुजरात राज्याला लागून असून आपल्याकडील सण तिकडे व त्यांच्याकडील सण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा केले जातात। नजीकच्या काळात मकर संक्रांत हा सण येत असल्याने मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचा कार्यक्रम केला जातो। पतंग उडवताना नायलॉनचा किंवा चायनीज मांजा वापरणे कायद्याने गुन्हा आहे। अशा इसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येते। नायलॉनचा मांजा वापरल्याने काही लोकांना आपला जीव गमावा लागलेला आहे, तसेच काहींना गंभीर दुखापती झालेल्या आहेत, तसेच पशुपक्ष्यांना देखील गंभीर इजा झालेल्या आहेत। म्हणून नायलॉन किंवा चायनीज मांजा वापरणे अतिशय घातक आहे आणि अशा कृत्य करणाऱ्या इसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी। नायलॉनचा मांजा वापरणारे, विक्री करणारे तसेच साठा करणारे इसमांची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी, जेणेकरून अशा इसमांविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पोलिसांना तात्काळ माहिती देण्याकरिता पोलिसांचा इमर्जन्सी नंबर डायल 112 याच्यावर तात्काळ आम्हाला माहिती द्यावी, जेणेकरून अशा घटनांना प्रतिबंध करता येईल व असे कृत्य करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। ऐसा स्वाद रहे सदा याद। काकाजी नमकीन, काकाजी नमकीन।